राजभवन संरक्षण विभाग, मुंबई, 9 जून 2016, मध्यरात्रीचे 12:08. ऑफिसर कल्याणकर त्यांच्या केबिनमध्ये बसले होते. राजभवन संरक्षण अधिकारी या नात्यानं गेल्या 4-5 तासात ज्या काही घटना घडल्या त्यांची जबाबदारी त्यांच्यावर होती. माध्यमांमध्ये याची खबर जाऊ नये यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. मंत्रालय आणि खास करून राजभवनात अशा काही घटना घडतात आणि पोलीस यंत्रणा काहीच करू शकत नाही, यामुळे समाजात त्यांची खूप नाचक्की झाली असती. ज्योतीच्या तोंडून त्यांनी सर्व कहाणी ऐकली होती, पण तिच्या बोलण्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. तिचं खरं असलं तरी बाकीच्या तिघांना पकडणं आवश्यक होतं. अजित मानेवर त्यांचं लक्ष होतंच, पण खरा धोका राज्यपालाकडून होता. ज्या माणसाचं आपण रक्षण करतोय तोच एक अट्टल गुन्हेगार आहे, हा कल्याणकरांसाठी एक धक्काच होता. काहीतरी अनपेक्षित भयंकर घडेल याची चाहूल त्यांना लागली होती. पोलीस महासंचालकांचा फोन आल्यापासून ते अधिकच अडचणीत आले होते. त्यांनी ताबडतोब अलिबाग पोलिसांना मोरे साहेबांच्या घराकडे पाठवलं होतं आणि पाठोपाठ मुंबई पोलिसांचं एक पथक अलिबागकडे रवाना केलं होतं. बाकी प्रकरण कुठवरही जाओ, पण यामध्ये जर सूर्यकांतरावांना धक्का लागला तर कठीण प्रसंग येईल या विचारानं ते चिंतेत होते. प्रशिकची बॉडी ज्योतीच्या हवाली करण्यात आली होती. त्यांनी स्वतः लक्ष घालून वेगानं तपास सुरू केला होता. प्रशिकचा खून ज्योतीच्या म्हणण्यानुसार रामचंद्रननं केला होता, पण केवळ तिच्या म्हणण्यावर विश्वास ठेवून पुढची ऍक्शन ते घेऊ शकत नव्हते. कल्याणकरांचाही रामचंद्रनवर संशय होता, पण जोपर्यंत पक्का पुरावा सापडत नाही तोपर्यंत ते काहीच करू शकत नव्हते. या एका गुन्ह्याच्या सिद्धतेबरोबर रामचंद्रनचा अख्खा भूतकाळ बाहेर येणार होता. त्याचे कित्येक गुन्हे आणि कारनामे उलगडणार होते. कल्याणकरांनी स्वतः लक्ष घालून रवी आणि त्याच्या सोबत्यांची माहिती काढली. हे काही आधीपासून गुन्हेगार नव्हते की यांच्यावर गुन्ह्याची कुठेही नोंदही नव्हती. सर्वजण उच्च शिक्षित होते. त्यांना सर्वात जास्त उत्सुकता लागली होती ती रवीची. एका करोडपती व्यक्तीचा मुलगा असं का करेल हा त्यांच्या पुढचा प्रश्न होता. राजभवन आणि मंत्रालयात घडलेल्या घटना, म्युझियममध्ये घडलेली गोष्ट, ज्योतीकडून ऐकलेल्या गोष्टी, अचानक समोर आलेल्या व्यक्ती, झालेले खून, भविष्यात होणारे परिणाम या व्यतिरिक्त ऑफिसर शिवराज कल्याणकरला एका गोष्टीबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं होतं आणि ती गोष्ट म्हणजे खजिना. त्यांच्यासाठी हे खजिना प्रकरण अद्भुत होतं. ते खजिन्याबद्दल विचार करत असतानाच अचानक एका पोलीस कर्मचाऱ्यानं त्यांच्या केबिनचा दरवाजा उघडला आणि घाईघाईत तो म्हणाला, "सर, राज्यपाल राजभवनातून गायब आहेत." ॲज एक्सपेक्टेड, हे होणारच होतं. म्हणत कल्याणकर चटकन जागेवरून उठले. पोलीस कर्मचारी पुढे म्हणाला, "सर, आणखी एक गोष्ट, राज्यपालांच्या आईंची तब्येत बिघडलीये, त्या बेशुद्ध झाल्यात." "काय? दॅट वॉज नॉट एक्सपेक्टेड." असं म्हणत ते धावतच मुख्य निवासस्थानाकडे निघाले. त्यांनी सोबतच्या अधिकाऱ्याला सूचना केली, "ताबडतोब डॉक्टरांना बोलवा आणि हो, यावेळी डॉक्टर खरा असला पाहिजे." कल्याणकर त्यांच्या साथीदारांसोबत राजभवनाच्या प्रांगणातून मुख्य निवासस्थानाकडे धावत होते. त्यांना पाहून तैनात असलेले सुरक्षा रक्षक सॅल्यूट करत होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत कल्याणकर निवासस्थानाच्या पायऱ्या चढत होते. खोलीमध्ये रामचंद्रनच्या आई निपचित पडून होत्या. त्यांच्या बाजूला उभी असलेली नर्स घाबऱ्या नजरेनं त्यांच्याकडे पाहत होती. मधूनच तिला हुंदका येत होता. कल्याणकर जवळ गेले. त्यांनी त्यांच्या गळ्याची नस तपासून पाहिली. नस हाताला लागत नव्हती. अरे बापरे! ते स्वतःशीच पुटपुटले. बाजूला पडलेलं गोळ्यांचं पॅकेट त्यांनी उचललं आणि प्रश्नार्थक नजरेनं नर्सकडे पाहिलं. तशी ती म्हणाली, "झोपेच्या गोळ्यात सर, रोज एक द्यावी लागते, म्हणजे लागायची त्यांना. आज त्यांनी पूर्ण पाकिटच घेतलं." "घेतल्या नाहीत सिस्टर, त्यांना गोळ्या देण्यात आल्या आहेत." कल्याणकर खोलीच्या बाहेर आले. त्यांनी आपल्या साथीदाराला सांगितलं, "डॉक्टर येतीलच आता, त्यानंतर पुढच्या तयारीला लागा." ते निवासस्थानातून बाहेर पडत होते. आपल्याच आईला संपवून खुद्द राज्यपाल गायब होतो या विचारानं त्यांची मती गुंग झाली. कपाळावर तरळलेला घाम पुसत ते संरक्षण विभागाकडे चालू लागले.
सूर्यकांतरावांची खोली, जगदीश्वर, अलिबाग, 9 जून 2016, मध्यरात्रीचे 12:28. सूर्यकांतराव हसत हसत जाऊन त्यांच्या खुर्चीत बसले आणि म्हणाले, रविकुमार, अशा पद्धतीनं शहद येशील असं वाटलं नव्हतं मला. यावर रवी सहित दोघांनी स्मित केलं. रवीला थोड्या वेळापूर्वी घडलेला तो प्रसंग आठवला. पोलीस कोणत्याही क्षणी घरात घुसणार होते. पोलिसांच्या बोलण्याचा आणि बोटांचा आवाज येत होता. दरवाजा लावून घेऊन राजाराम दारात उभा होता. रवीने एकदा सूर्यकांतरावांकडे आणि एकदा खंजीराकडे पाहिलं आणि म्हणाला, मोरे साहेब, आम्ही पकडले जाऊ. आमच्यावरचा कोणताच गुन्हा सिद्ध होऊ शकणार नाही. आम्ही पुन्हा खजिना शोधायला सुरुवात करू. आमच्याकडे खजिन्याच्या शोधासाठी अख्खं आयुष्य बाकी आहे. पण तुमचं काय? म्हणजे हेच की आमच्या रूपानं तुम्हाला आशेचा किरण मिळालाय. आम्हाला माहितीये आता तुम्ही एकटे कधीच सिंहासनापर्यंत पोहोचू शकत नाही आहात. ज्या ठिकाणी खजिना आहे ते ठिकाण सिंहासन लपवण्यासाठी सर्वोत्तम का राहणार नाही? विचार करा, पुन्हा अशी संधी येणार नाही. तुम्ही आम्हाला खजिना शोधायला मदत करा, आम्ही तुम्हाला सिंहासनापर्यंत पोचवू. रवी म्हणाला. मोरे साहेबांचे डोळे चमकले. त्यांनी क्षणभर विचार केला आणि दुसऱ्या क्षणी खाली ठेवलेला खंजीर उचलला आणि कोणाला काही कळायच्या आत त्याचा निसटता वार राजारामच्या हातावर केला. तिघांनाही आत जाण्याची खूण करत 2 पावलात सूर्यकांतरावांनी खिडकी जवळ केली आणि खंजीराच्या मुठीनं 2 वारात खिडकीच्या काचा तोडल्या. खंजीर सोफ्याखाली फेकला आणि पत्नीला दरवाजा उघडायला सांगितलं. तोपर्यंत राजाराम त्यांच्या बाजूला येऊन थांबला. सूर्यकांतरावांचा श्वास वाढला होता. रवी, प्रियल आणि आदित्य सूर्यकांतरावांच्या खोलीत लाईट बंद करून बसले होते. सूर्यकांतरावांच्या तोंडून शह हा शब्द ऐकून रवी म्हणाला, साहेब, पण शह हा फक्त राजालाच दिला जाऊ शकतो. यावर सूर्यकांतराव खळखळून हसले. खिडकीच्या फटीतून बाहेर नजर टाकत ते म्हणाले, पण शह देणारा जर वजीर असेल तर राजाला सुद्धा त्याचा गर्व वाटतो. यावर रवीनं किंचित स्मित केलं. तेवढ्यात बंद दरवाजा कोणीतरी वाजवला तसं तिघांनीही दचकून तिकडे पाहिलं. घाबरू नका, तुमच्या आई साहेब आहेत. उभं आयुष्य गेलं एवढं तर कळायलाच पाहिजे. सूर्यकांतराव पुढे या आत असं म्हणाले तसं आईसाहेब आत डोकावत म्हणाल्या, जेवण तयार आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा राजारामाला सांगा. ठीक आहे, आता आम्हाला थोडं बोलायचंय, तुम्ही आराम करा आणि गोळी घ्यायला विसरू नका हा. सूर्यकांतराव म्हणाले. हो, बरं झालं बाई. काही वेळापूर्वी वाटलं होतं आळूचं फतफद वाया जाते की काय. पुटपुटत त्या झोपायच्या खोलीत निघून गेल्या. चला, पोलिसांचं तर आता काही टेन्शन नाही. प्रियल काहीतरी बोलायचं म्हणून बोलली. गफलत करू नका. तुम्हाला असं का वाटतंय? पोलीस माझ्या सुरक्षिततेसाठी बाहेर उभे आहेत. मुंबई पोलिसांचं पथक येतंय. ते अलिबाग पिंजून काढतील आणि इथंच आपल्या घराभोवती डेरा टाकतील. माझा मान राखतात म्हणून कोणी घरात येणार नाही. जोपर्यंत तुमच्यासोबत हा मोरे आहे तोपर्यंत तरी काळजी नाही. जाऊ द्या, पुढचं पुढं पाहू. बघू तो कागद. सूर्यकांतराव आराम खुर्चीत सावरून बसत म्हणाले. रवीनं तो कागद टेबलावर ठेवला. गळ्यातला चष्मा डोळ्यांवर चढवून ते कागद निरखून पाहू लागले. तर मी काय म्हणत होतो की ही चित्र कोणा सुंदर तरुणीची आहेत. कोणार्कच्या सूर्य मंदिरावरील शिल्पांची चित्र आहेत ही. तुम्ही अप्सरा म्हणाला होतात, आदित्य म्हणाला. नाही, अप्सरा नाही. अप्सरा, मेनका या स्वर्गीय असतात. ही तरुणी इथली आहे. सूर्य मंदिर हे केवळ सूर्याची आराधना करण्याचं ठिकाण नाही, तर ते पूर्णपणे सूर्य आणि त्याच्या बदलणाऱ्या वेळेवर आधारित आहे. भूमितीचा अद्भुत पद्धतीनं वापर करून हे मंदिर बांधलेलं आहे. या मंदिरावरचं प्रत्येक शिल्प हे टाइम अर्थात वेळ या गोष्टीशी संबंधित आहे. तिथं अशी हजारो शिल्प आहेत. त्यातल्या 5 शिल्पांची ही चित्र आहेत. जसजशी वेळ पुढे सरकतेय तसतशी ही तरुणी काय करतेय हे दिसतंय. सूर्यकांतराव म्हणाले. सर, पण एक कन्फ्युजन आहे. आदित्य प्रथमच पूर्ण वाक्य बोलला. अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. सूर्यकांतराव म्हणाले. म्हणजे सर, तू कन्फ्युजन मध्ये आहेस ही खूप चांगली गोष्ट आहे. स्वतः विचार न करता काढलेल्या अविचारी निष्कर्षापेक्षा कन्फ्युजन असलेलं कधीही योग्य.
एखादी व्यक्ती कन्फ्यूज तेव्हाच होते जेव्हा ती विचार करते, काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते. आपल्या इथं मूर्ख लोक राजकीय नेते बनतात, नालायक लोक महाराज बनतात. याचं कारण हेच आहे की लोक कन्फ्यूज होत नाहीत. तू कन्फ्यूज आहेस म्हणजे विचार करतोयस, आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. बोल बोल, काय अडचण आहे? मोरे साहेब म्हणाले. तुम्ही म्हणताय की ही चित्र दिवसाच्या वेळेनुसार आहेत, पण इथे तर काही क्रम दिसत नाही. एका चित्रात तरुणी आरशात पाहतेय, एका चित्रात काहीतरी खातेय, एकामध्ये ती फुलांचा वास घेतेय, आणि एकात तर ती चक्क पायातली चप्पल दाखवतीये. सर्वात मध्यभागी मोठ्या चित्रात ती गाणं ऐकतेय. यामध्ये कसलाही क्रम नाहीये. चित्रकारानं त्याला वाटेल तशी चित्र काढून ठेवली आहेत, आदित्य म्हणाला. सूर्यकांतराव यावर मिश्किल हसले आणि म्हणाले, मग चित्रकार किंवा ही चित्र आपल्याला दुसरं काहीतरी सुचवू पाहत असतील. पण दुसरं काय? रवीनं विचारलं. सहज एका नजरेत पाहिलं तर असं दिसतं की ही सुंदर तरुणी आरशात पाहतेय, काहीतरी खातेय, तिच्या हातात फूल आहे वगैरे वगैरे. पण थोडं आणखीन व्यवस्थित पाहिलं तर लक्षात येईल की ही तरुणी कुठे आहे. जेव्हा ती आरशात पाहतेय तेव्हा दूरवर आकाशात सूर्य उगवलेला दिसतोय. ज्या चित्रात ती भोजन करतेय त्यामध्ये ती तलावाच्या काठावर बसून आहे. फुलाचा सुगंध घेतेय तेव्हा तिच्या पाठीमागे डोंगर आहे. ती पायातली चप्पल दाखवतेय. याकडे लक्ष देऊन पाहिलं तर समजतं की चित्रकारानं तिच्या चेहऱ्यावरचे भाव खूप सुंदर रेखाटले आहेत. एका चित्रात तिचा चेहरा रडवेला झालाय, कारण तिच्या पायात काटा टोचलाय आणि वाऱ्यानं तिचे केस उडतायत. सर्वात मध्यभागातील मोठ्या चित्रात ती गाणं ऐकत गच्चीवर बसलेली आहे. वर आकाशात चांदण्या दिसतायत. या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट सहजपणे दिसतेय की प्रत्येक चित्रामध्ये तिच्या डोक्यामागे एक वर्तुळ रेखाटलेलं आहे. या वर्तुळापासून सुरुवात केली तर आपल्याला समजणं थोडं सोपं जाईल. मोरे साहेब म्हणाले. ठीक आहे सर. आपण बऱ्याच ठिकाणी चित्रांमध्ये किंवा मूर्तीवर पाहतो की काहीतरी दैवी शक्ती, प्रकाश किंवा साक्षात्कार दाखवण्यासाठी डोक्याच्या पाठीमागे एक वर्तुळ दाखवतात. बरोबर आहे ना? हो, असतं खूप ठिकाणी. पण अर्थ काय होतो याचा? प्रियलने विचारलं. या पाठीमागच्या गोलांचा अर्थ प्रकाश असा होतो. तो प्रकाश मानवी डोक्याच्या पाठीमागे आहे आणि त्याचा अर्थ होतो बुद्धी. रवीनं विचारलं, पण हे संस्कृत वाक्य काय सर? भंजे अनंतम प्रतिभूती, या चित्रांचा आणि या वाक्याचा काय संबंध? त्यासाठी आपल्याला थोडं अधिक खोलात जावं लागेल. विषय थोडासा भरकटल्यासारखा वाटेल, पण या चित्रांचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर हे आवश्यक आहे. तरच आपल्याला काहीतरी सापडेल. मोरे साहेब म्हणाले. चालेल ना सर, तसाही वेळ भरपूर आहे आपल्याकडे. रवी खिडकीच्या फटीतून बाहेर पोलिसांच्या गाडीवरच्या दिव्याकडे पाहत म्हणाला. तर या चित्रात ती मुलगी काहीतरी करते, म्हणजे ती पाहते, सुवास घेते, खाते, गाणं ऐकते आणि काहीतरी पायात घातलेलं दाखवते. एक गोष्ट खूप सोपी आणि सहज समजण्यासारखी आहे की ती डोळा, नाक, कान, जीभ आणि त्वचा या 5 इंद्रियांचा वापर करताना दाखवली आहे. आता सांगा, या 5 इंद्रियांचा वापर कशासाठी होतो? ज्ञान मिळवण्यासाठी. म्हणून तर त्यांना पंच ज्ञानेंद्रिय असं म्हणतात, आदित्य म्हणाला. इथंच तर आपण चुकतो. ज्ञान मिळवण्यासाठी नाही तर माहिती मिळवण्यासाठी. 5 इंद्रियांचा वापर फक्त माहिती मिळवण्यासाठी होतो. ज्ञानेंद्रिय हा शब्द चुकीचा आहे. डोळ्यांनी आपण पाहतो, नाकानं वास घेतो, कानांनी ऐकतो, जिभेनं चव कळते आणि त्वचेनं स्पर्श समजतो. हे 5 अवयव अत्यंत आवश्यक आहेत. आईच्या गर्भातून बाहेर आल्यानंतर लगेच ही पंचेंद्रिय जागृत होतात. जन्मलेल्या मुलाला खायचं कसं हे शिकवण्याची गरज नसते. तुम्ही त्याला काय पाहायचं, काय नाही पाहायचं हे कालांतरानं शिकवू शकता, पण पाहायचं कसं हे नाही शिकवू शकत. ते निसर्गतः येतच. ही 5ही इंद्रिय बाहेरच्या दिशेनं असतात. डोळ्यांनी आपल्याला अख्खी दुनिया दिसते,
पण तेच डोळे उलटे फिरवून आपण स्वतःचं शरीर आतून नाही पाहू शकत. आपल्या पोटात वेगवेगळे गंध असतात, पण जोपर्यंत ते गंध बाहेर येत नाहीत तोपर्यंत आपलं नाक काहीच करू शकत नाही. आपल्या त्वचेवरून साधी मुंगी जरी फिरत असेल तरी ते आपल्याला जाणवतं, पण याच त्वचेखालून अहोरात्र रक्त फिरत असतं ते कधीच जाणवत नाही. तर या 5 इंद्रियांपासून मिळालेल्या माहितीला आपल्या बुद्धीच्या ताकदीवर पृथक्करण किंवा ॲनालिसिस करून जे मिळतं ते म्हणजे ज्ञान. जोपर्यंत मिळालेली माहिती आपण तर्कावर घासून पाहत नाही तोपर्यंत ते ज्ञान होत नाही. आज घडीला कम्प्युटर शिवाय पर्याय नाहीये. प्रत्येक गोष्टीमध्ये कम्प्युटर, मोबाईल, इंटरनेट लागतच. याला आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा माहिती तंत्रज्ञान म्हणतो. नॉलेज टेक्नॉलॉजी असं कधी म्हणत नाही, कारण कम्प्युटरमधून आपल्याला फक्त माहिती मिळू शकते. माहितीच्या पुढे ज्ञान असतं आणि ज्ञानाच्या पुढे विज्ञान असतं. माहितीला इंग्रजीत इन्फॉर्मेशन म्हणतात, ज्ञानाला नॉलेज म्हणतात आणि विज्ञानाला सांगा बरं काय म्हणतात? सायन्स. प्रियल आणि रवी एकाच वेळी बोलले. यावर सूर्यकांतराव हसले आणि म्हणाले, पुन्हा कन्फ्युजन. विज्ञान आणि सायन्स यात खूप फरक आहे. तसं पाहिलं तर इंग्रजीमध्ये विज्ञानाला शब्दच नाहीये. सायन्स म्हणजे शास्त्र. प्रमाण दिल्याशिवाय शास्त्र सिद्ध होत नाही. सायन्स हे पूर्णपणे प्रमाणावर आधारित असतं आणि विज्ञान त्याहीपेक्षा मोठी गोष्ट आहे. मोरे साहेब एका क्षणासाठी शांत झाले आणि पुढे म्हणाले, पंचेंद्रियांपासून मिळालेल्या माहितीला बुद्धीच्या कसोटीवर तपासून जे ज्ञान मिळतं त्या ज्ञानाला शास्त्राचा आधार देऊन मिळवलेलं विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान. आपण मात्र मॅक्स म्युलरनं घालून दिलेल्या पायघड्यांवर चालतो आणि विज्ञानाला सायन्स म्हणतो. प्रत्यक्षात सायन्स हे ज्ञान आणि विज्ञानाच्या अधेमध्ये कुठेतरी येतं. योग हे सुद्धा एक शास्त्र आहे. यौगिक सायन्सनुसार या पायऱ्या मांडता येतात. सर्वप्रथम माहिती, त्यानंतर ज्ञान, त्यानंतर विज्ञान आणि त्याच्याही पुढे जाऊन जे असतं ते शून्य आणि सर्वात शेवटी असतं शिव. शून्याचा अर्थ होतो काहीच नसणं आणि शिव म्हणजे तो गळ्यात साप अडकवलेला, भस्म फासलेला, अंगाला वाघाची कातडी गुंडाळलेला 3 डोळ्यांचा माणूस नाही. शिव म्हणजे काहीच नसणं पण तरी त्याला पार करता न येणं. स्वतः अनुभवल्याशिवाय शिव ही गोष्ट समजत नाही. या चित्रांमध्ये पाठीमागे जे गोल वर्तुळ दाखवलंय त्याचा अर्थ होतो एनलाइटनमेंट किंवा आत्मसाक्षात्कार, जो नेहमी प्रकाशानं दाखवला जातो. आत्मसाक्षात्कार म्हणजे एकदम असं भयंकर, न समजण्यासारखं वगैरे काही नाही. आपण जसजसे माहितीपासून शिवाकडे जाण्याचा प्रयत्न करतो तसतसा आत्मसाक्षात्कार होत जातो. एखाद्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान मिळतं तो खरा तर आत्मसाक्षात्कार असतो. आत्मसाक्षात्कार हा केवळ शब्द मोठा आहे, त्याचा अर्थ खूप सोपा आहे. ज्यानं कोणी हा आत्मसाक्षात्कार नावाचा शब्द निर्मिला तो खूप हुशार असला पाहिजे हे मात्र नक्की. तर आपण जसजसे बुद्धीचा वापर करत जातो तसतसा आत्मसाक्षात्कार वाढत जातो. आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वतःबद्दलची जाणीव. आपण जेव्हा पंचेंद्रियांनी माहिती घेतो तेव्हा आपण आपल्या बुद्धीचा केवळ 4 ते 5% वापर करत असतो. मिळालेल्या माहितीपासून ज्ञान मिळवतो तेव्हा जास्तीत जास्त 7 ते 8% बुद्धी वापरत असतो. जगातील 99% लोक हे आयुष्यभरात केवळ 8% बुद्धी वापरतात आणि आइन्स्टाईन, स्वामी विवेकानंद, वेगवेगळे शास्त्रज्ञ, तत्वज्ञ, जागतिक कीर्तीचे लेखक यासारखे लोक त्याहून अधिक म्हणजे 12 ते 13% बुद्धी वापरतात. माहिती आणि ज्ञानापुरत्या वापरल्या जाणाऱ्या बुद्धीला यौगिक सायन्समध्ये स्थूल बुद्धी असं म्हणतात. 5 इंद्रियांपासून मिळालेली माहिती ही केवळ 5 स्वरूपातून आलेली असते, ज्याला आपण मॅटर म्हणतो. मॅटर म्हणजे घटक. 5 घटक: पृथ्वी, आप, तेज, जल आणि वायू.
या 5 घटकांव्यतिरिक्त आपल्याला माहिती पुरवणारा 6वा घटक नसतो. या कागदावरची 5 चित्र आणि पंचमहाभूत यांचा खूप जवळचा संबंध आहे. स्थूल बुद्धी माणूस जास्तीत जास्त 12 ते 13% बुद्धीचा वापर करतो. या स्थूल बुद्धीच्या नंतर असते सूक्ष्म बुद्धी. सूक्ष्म बुद्धीमध्ये माणूस जवळपास 20 ते 22% बुद्धीचा वापर करू शकतो. यावेळेस पंचेंद्रियांचं काहीच काम नसतं. असतो तो अनुभव. माणूस सूक्ष्म बुद्धीमध्ये प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊ शकतो. सूक्ष्म बुद्धी जागृत झाल्यानंतर व्यक्ती कोणाच्याही शरीरातील रक्तप्रवाह अनुभवू शकते. एखाद्या व्यक्तीच्या डोक्यातील विचार जाणू शकते. प्राण्यांना एका नजरेत नियंत्रित करू शकते. झाडांच्या पानांच्या आतून वाहणारा पाण्याचा प्रवाहही अनुभवू शकते. हजारो वर्षांपूर्वी भारतीयांकडे कसलेही टेलिस्कोप किंवा दुर्बीण नसताना त्यांनी लाखो मैल दूर असलेल्या ताऱ्यांची वर्णनं करून ठेवली आहेत. त्यांची ठिकाणं, त्यातील अंतर काढून ठेवलंय. याचं कारण सूक्ष्म बुद्धीचा वापर. या ठिकाणी आपल्याला 2 पैकी एक गोष्ट मान्य करावी लागेल. एक तर आपल्या भारतीय पूर्वजांकडे उच्च तंत्रज्ञान असावं किंवा सूक्ष्म बुद्धी ही संकल्पना मान्य करावी लागेल. आणखीन एक, या अवस्थेत व्यक्तीला कसलीही भावना नसते. सूक्ष्म बुद्धीनंतर अर्थातच येतं शून्य. बुद्धीच्या पायऱ्या चढतेवेळी सर्वात कठीण काळ असतो तो स्थूल ते सूक्ष्मचा. एकदा का सूक्ष्म पार केलं की शून्यापर्यंत पोहोचणं कठीण राहत नाही. शून्यामध्ये जवळपास 90% बुद्धीचा वापर होतो. शून्य ही अवस्था अशी असते ज्यामध्ये मी आणि विश्व हा फरक गळून पडलेला असतो. विश्वाचा कोणताही नियम त्याला लागू पडत नाही. कोणतंच डायमेन्शन त्याच्यावर काम करू शकत नाही. वेळ, वजन, गुरुत्वाकर्षण, गती आणि शून्यावस्था एक झालेली असते. या अवस्थेत विश्वाचा कण कण अनुभवला जाऊ शकतो. या अवस्थेत शरीराचं अस्तित्व राहत नाही. आपल्या पुराणामध्ये, रामायण महाभारतामध्ये अशा लोकांची खूप उदाहरणं आहेत, पण दुर्दैवानं त्यांना भाकड कथांमध्ये गुंतवल्यानं आपल्यालाच त्याचं हसू येतं. कोणत्याही लोकात फिरणारे, प्रकट होणारे, गुप्त होणारे नारद मुनी याचं उत्तम उदाहरण का असू शकत नाहीत? सर्वात शेवटी येते शिव अवस्था, जिथे 100% बुद्धीचा वापर होतो. या अवस्थेबद्दल आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. सूर्यकांत रावांना थांबवत रवी म्हणाला, सर, मला एक गोष्ट जाणवतेय की तुम्ही पुन्हा पुन्हा बुद्धी हा शब्द वापरत आहात. मेंदू हा शब्द एकदाही वापरला नाही. काही खास कारण आहे का? यावर सूर्यकांतराव म्हणाले, कारण तर नक्की आहे, पण या व्यतिरिक्त आणखीही एक गोष्ट आहे जी तुला जाणवली असेल. कोणती सर? मी पुन्हा पुन्हा बुद्धीचा वापर म्हणतोय. हो, बरोबर आहे. यालाही काही कारण आहे का? बर, मला सांग, बुद्धी कुठे असते? मोरे साहेबांनी विचारलं. अर्थातच मेंदूमध्ये, रवी उत्तरला. तुला खात्री आहे का की बुद्धी नक्की मेंदूमध्येच असते? हो, 100% खात्री आहे. तर मग सांग बरं, तुझ्या पायाची बोटं तुझ्या घरात कुणासारखी आहेत? मोरे साहेबांनी विचारलं. आजोबांसारखी. म्हणजे आजोबा स्वतःच म्हणायचे तसं, रवी म्हणाला. अच्छा, आणखी एका प्रश्नाचं उत्तर दे. एखाद्यानं त्याच्या शेतात ज्वारी पेरली आणि चुकून तिथे हरभरा उगवला, असं कधी झालंय का? नाही. त्याला काहीच समजलं नाही. कदाचित तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की बुद्धी ही केवळ मेंदूमध्ये नसते. बुद्धी म्हणजे इंटेलिजन्स. या इंटेलिजन्सनं निसर्गाचा प्रत्येक कोपरा व्यापलेला आहे. आपल्या मेंदूचे वेगवेगळे भाग असतात आणि प्रत्येक भागाकडे एक ठराविक काम असतं. हे भाग आपापली कामं काटेकोरपणे करत असतात आणि त्यामुळेच आपलं शरीर चालत असतं. मेंदूमध्ये ज्या पेशी असतात त्यांना न्यूरॉन म्हणतात. या न्यूरॉन्सची संख्या कित्येक कोटींमध्ये असते. अर्थात ही गोष्ट माझ्यापेक्षाही तुला जास्त माहीत असणार. तर न्यूरॉनचे एक प्रमुख काम असतं आठवण किंवा मेमरी ठेवणं.
प्रत्येक न्यूरॉनकडे स्वतःची अशी एक माहिती असते. जशी माहिती न्यूरॉनकडे असते तशीच माहिती मेंदू व्यतिरिक्त दुसऱ्या पेशींकडे सुद्धा असते. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीच्या न्यूक्लियसमध्ये एक माहितीचा खजिना असतो, ज्याचं नाव आहे डीएनए. तुमचा कम्प्युटर जेवढी माहिती साठवू शकतो त्याहीपेक्षा अधिक माहिती या एका डीएनए मध्ये असते. आपल्या मेंदूमध्ये जेवढी न्यूरॉन्सची संख्या असते त्याच्या लाखो पट जास्त आपल्या शरीरातील पेशी किंवा सेल्सची संख्या असते. आणि त्या सेल्समध्ये प्रत्येकी एक डीएनए असतो. एकत्रितपणे सांगायचं झालं तर मेंदूच्या मानाने शरीराकडे लाखो पट जास्त माहिती असते. आपल्याला कधी कधी 4 दिवसांपूर्वी घडलेली एखादी गोष्ट आठवत नाही, पण आजपासून 4000 वर्षांपूर्वीच्या आपल्या पूर्वजांचे नाक, डोळे आपल्या चेहऱ्यावर असू शकतात. शरीराची बुद्धी ही मेंदूच्या बुद्धीपेक्षा कित्येक पटींनी जास्त असते. आपल्या प्रत्येकाच्या शरीराच्या कणाकणावर मानव जातीच्या खाणाखुणा नोंदलेल्या आहेत. आपलं प्रत्येकाचं शरीर म्हणजे चालता बोलता मानवी इतिहास आहे. विचार करा, आपलं प्रत्येकाचं अस्तित्व किती मोठं आहे. फरक एवढाच, मेंदूकडे शरीरापेक्षा एक प्लस पॉइंट असतो. मेंदूकडे विचार नावाची गोष्ट असते तर शरीराकडे ती नसते. शरीर विचार नाही करू शकत. कदाचित यामुळेच यौगिक सायन्समध्ये विचार किंवा थॉटला जास्त महत्त्व दिलं गेलेलं नाही. विचार म्हणजे केवळ एक भावनांचा खेळ, दुसरं काही नाही. तिथं मन वगैरे काही नसतं. जे असतं ते केवळ दिसणारं आणि जाणवणारं शरीर. जसं मानवी शरीराचं तसंच संपूर्ण निसर्गाचं. अख्ख्या निसर्गात इंटेलिजन्स व्यापून आहे. मातीत जे पेरलं जातं तेच उगवतं. ठराविक काळानंतर ऋतू बदलतात, दिवसानंतर रात्र होते. प्रत्येक गोष्ट कशी पूर्णपणे ठरवून दिल्यासारखी कुठेही न चुकता घडत असते. बुद्धीशिवाय हे कसं शक्य आहे? उदाहरण म्हणून सांगतो. मंदिरामध्ये किंवा चर्चमध्ये दर्शन घेतल्यानंतर पाण्याचे 2-3 थेंब आपल्या हातावर ठेवले जातात, कारण त्या पाण्याच्या थेंबामध्ये सुद्धा काहीतरी इंटेलिजन्स असतं. तिथल्या पवित्र गोष्टीची आठवण, मेमरी असते. राहिली गोष्ट बुद्धीचा वापर करण्याची, तर आपण आपली बुद्धी फक्त वापरू शकतो. आपल्या बुद्धीची आणखी वाढ होण्याची गरज अजिबात नाही, कारण बुद्धीची वाढ पूर्णपणे आधीच झालेली असते. शारीरिक बुद्धीचा वापर करणं आपल्या हातात नसतं, म्हणून फक्त मेंदूच्या बुद्धीबाबत आपण विचार करू. आपल्या मेंदूमध्ये सगळं काही असतं. या निसर्गातील, या विश्वात जे जे काही आहे ते सगळं मेंदूमध्ये आधीच असतं. त्याला 100% तयार करून आपल्या डोक्यात बसवलंय. आता त्याचा वापर किती करायचा हे आपल्यावर असतं. जेव्हा एखादा शास्त्रज्ञ एखादा शोध लावतो तेव्हा त्यानं नवीन काही केलेलं नसतं. तो फक्त त्याच्या मेंदूमध्ये साठलेली माहिती बाहेर काढतो. एखाद्याला सहज एखादी कविता सुचते, हे त्याचंच उदाहरण. न्यूटननं गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला याचा अर्थ त्यानं शोध लावण्याच्या आधी गुरुत्वाकर्षण नव्हतं, असं होत नाही. सोप्या भाषेत जर सांगायचं तर समजा तुम्ही एखादा चित्रपट पाहता आहात किंवा एखादी रहस्य कादंबरी वाचत आहात, तर त्या चित्रपटाचा शेवट किंवा त्या कादंबरीतील रहस्य प्रत्यक्षात आधीच तुमच्या मेंदूत पक्क असतं. अगदी लेखकानं कादंबरी लिहायला सुरुवात करण्याच्या आधीपासून ते तुमच्या डोक्यात असतं. तुम्ही जेव्हा ते वाचता तेव्हा पंचेंद्रियांचा वापर करून ते मेंदूच्या खोल भागातून वरच्या भागात येतं. जगातील प्रत्येकाच्या मेंदूमध्ये जगातली प्रत्येक गोष्ट असते. जगात जेवढ्या भाषा बोलल्या जातात किंवा भूतकाळात लुप्त झाल्या आहेत किंवा भविष्यात उदयाला येतील, त्या सर्व भाषा मेंदूत आधीच असतात. ज्या भाषेला चालना मिळेल ती भाषा आपण बोलतो, एवढंच. जगात लिहिलं गेलेलं प्रत्येक पुस्तक आपल्या डोक्यात असतं. भविष्यात जगात घडणारी प्रत्येक घटना आज तुमच्या माझ्या मेंदूमध्ये आधीच आहे. फक्त विचार करून तुम्हाला ती गोष्ट माहीत करून घ्यावी लागते. कदाचित त्यालाच आत्मसाक्षात्कार म्हणत असतील.
अगदी तुम्ही ज्या खजिन्याच्या शोधात निघाला आहात त्या खजिन्याचं ठिकाण, त्याचा आकार, अशी प्रत्येक गोष्ट तुमच्या मेंदूत आहे. तुम्हाला ती फक्त माहीत करून घ्यायची आहे. सूर्यकांतराव मिश्किल हसत म्हणाले. यावर सर्वच हसले. पुढे रवी म्हणाला, मोरे साहेब, तुम्ही म्हणताय की माणसाचा मेंदू पूर्णपणे वाढ झालेला आहे, पण मला वाटतं की अजून वाढ होणं सुरूच आहे. अरे वा, इथे आल्यापासून काही फरक पडला असेल तर चांगलीच गोष्ट आहे. सूर्यकांतरावांनी हसत पुढे विचारलं, तुला असं का वाटतं पण? सर, डार्विनच्या मानवी उत्क्रांतीच्या थिअरीनुसार, रवीला मध्येच थांबवत सूर्यकांतराव म्हणाले, डार्विनची थिअरी तुमच्याजवळच ठेवलेली बरी. का सर? डार्विनची थिअरी आज जगमान्य आहे. मानवाची उत्क्रांती माकडापासून झाली, त्याच्या मेंदूचा विकास झाला आणि आज आपण इथे आहोत. अहो, विष्णूचे अवतार सुद्धा या थिअरीशी जुळतात. रवीनं आदित्यकडे नजर टाकत म्हटलं. आदिनं सांगितलेली थिअरी रवीच्या डोक्यात पक्की बसली म्हणून आदित्य खुश झाला होता. विष्णूचे अवतार जुने की डार्विनची थिअरी जुनी, हे सांगा आधी. विष्णूचे अवतार, रवी म्हणाला. मग आमच्या डार्विन नावाच्या बंधूनं ती चोरली नसेल कशावरून? माणसाच्या नैसर्गिक गुणानुसार माणूस प्रत्येक गोष्टीमध्ये एक प्रकारचा पॅटर्न शोधत असतो. डार्विनला विष्णू पुराणात पॅटर्न सापडला असेल आणि त्यानं तोच पॅटर्न उत्क्रांतीचा सिद्धांत या नावावर खपवला असेल. तुम्ही जर म्हणतच असाल की माणसाची उत्क्रांती माकडापासून झालीय, तर मला काही प्रश्न विचारायचे आहेत, जे तुमच्यासाठी आणि त्या डार्विनसाठी सुद्धा आहेत. पण त्याआधी एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. मी तुमच्या आजोबांच्या वयाचा आहे, त्यामुळे नातवंडांना एखादी गोष्ट सांगितल्याशिवाय करमत नाहीये मला. सूर्यकांतराव हसत म्हणाले. सांगा सर, सांगा. खजिना कुठेही जात नाही, आदित्य म्हणाला. तर गोष्ट आहे आजपासून 100 वर्षांपूर्वीची. तेव्हा एक टोपीवाला टोप्या विकायचा. शाळेत ऐकली असेलच ही गोष्ट, पण तरीही ऐका. तो टोपीवाला टोप्या विकून थकला आणि एका झाडाखाली जेवण करून झोपी गेला. जागा झाला तेव्हा त्याची पेटी उघडी होती आणि पेटीमध्ये एकही टोपी नव्हती. तो घाबरला. इकडे तिकडे शोधू लागला. एकही टोपी सापडत नव्हती. माणसाला जेव्हा कुठेच काही सापडत नाही तेव्हा तो वर पाहतो. तसं त्यानं वर पाहिलं. वरचं दृश्य भयंकर होतं. झाडाच्या फांद्यांवर माकडं होती आणि प्रत्येकाच्या डोक्यावर एक एक टोपी होती. टोपीवाला त्रासून गेला. त्यानं माकडांना दगड मारले, तशी माकडांनीही त्याला झाडावरची फळं फेकून मारली. टोपीवाल्यानं त्यांना वाकुल्या दाखवल्या, तसं माकडांनीही त्याला तोंड वाकडं करून वाकुल्या दाखवल्या. टोपीवाल्यानं ओळखलं की माकडं आपलं अनुकरण करतायत. त्याच्या डोक्यात एक कल्पना आली. त्यानं स्वतःच्या डोक्यावरची टोपी काढून जमिनीवर फेकली, तसं सगळ्याच माकडांनी टोप्या खाली जमिनीवर फेकल्या. टोपी विकानं सगळ्या टोप्या गोळा केल्या आणि आनंदानं तो निघून गेला. आता इथून पुढची गोष्ट ऐकायला आज डार्विन हवा होता. तर ही गोष्ट आहे आत्ताची, म्हणजे याच वर्षीची. त्याच टोपीवाल्याचा नातू आजही तोच व्यवसाय करतोय. तर हा आजचा टोपीवाला असाच टोप्या विकून थकला आणि एका झाडाखाली झोपी गेला. थोड्या वेळानं उठला आणि त्यानं वर पाहिलं. झाडावर माकडं टोप्या घालून बसली होती. त्यानं हसून नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, ही माकडं कधी सुधारणार नाहीत. 100 वर्ष होऊन गेलीत, पण यांची खोड काही गेली नाही. माकडं ती माकडच. त्याला वाटलं आता टोप्या नेल्याच आहेत तर माकडांची थोडी मजा करू. टोपीवाल्यानं वर पाहून वाकडं तिकडं तोंड करून माकडांना वाकुल्या दाखवल्या. माकडांनीही तसंच केलं. थोड्या वेळानं तो टोपीवाला थकला. त्याला वाटलं आता बस झालं. त्यानं ठरवल्याप्रमाणे डोक्यावरची टोपी काढून फेकली आणि वर पाहू लागला. सगळी माकडं त्याच्याकडेच पाहत होती. त्यातलं एक माकड पटकन खाली आलं आणि त्यानं खाली टाकलेली ती टोपी त्या माकडानं उचलली आणि जोर लावून एक चापट त्या टोपीवाल्याच्या कानाखाली मारली आणि त्याला म्हणालं, मूर्ख माणसा, आजोबा काय तुला फक्त एकट्यालाच होते का? या गोष्टीवर सर्वच जण खळखळून हसू लागले. हसणं झाल्यावर सूर्यकांतराव म्हणाले, पहा, गेल्या फक्त 100 वर्षात माकडं उत्क्रांत झाली, पण माणूस मात्र अजून त्याच ठिकाणी आहे.
तर आता माझे प्रश्न असे आहेत की डार्विनच्या मतानुसार माणूस माकडापासून उत्क्रांत झाला. त्याच्या मते एपपासून निअँडरथल, क्रोमॅनॉन, सेपियन वगैरे बदल होत आजचा माणूस जर उत्क्रांत झाला असेल तर मग माणसातच सगळे गुण वेगळे काय? माणसाचा मेंदू एवढा विकसित काय? गेल्या लाखो वर्षात माणूस या पृथ्वीवर आहे, तो उत्क्रांत होतोय, तर मग तो इतर प्राण्यांसारखा इथल्या निसर्गाशी अजूनही का एकरूप नाहीये? असं कसं म्हणता सर? निसर्गाशी एकरूप कसा नाही? रवी म्हणाला. बरं, जेव्हा केव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती येणार असते तेव्हा जवळपास सर्वच प्राण्यांना त्याची चाहूल आधीच लागते. पण माणसाला ते कधीच का कळत नाही? जेवढे आजार माणसांना होतात तेवढे इतर प्राण्यांना का होत नाहीत? जगातले जवळपास सर्व प्राणी एकतर शाकाहारी आहेत, नाहीतर मांसाहारी आहेत. माणूसच मिश्र आहारी कसा? इतर प्राण्यांपेक्षा माणसाची झोपण्याची पद्धत आणि वेळ वेगळी कशी काय? थंड प्रदेशात राहणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर दाट केस असतात. तिथेच लाखो वर्षांपासून माणूस सुद्धा राहतो. आणि कपड्यांचा शोध गेल्या काही हजार वर्षात लागला, पण गेल्या लाखो वर्षात माणसाच्या अंगावर दाट केस का नाही आले? पिलाला जन्म देते वेळी इतर प्राण्यांची मादी उभं राहून जन्म देते. माणसामध्ये झोपून का जन्म दिला जातो? इतर प्राण्यांना रात्री दिसतं, माणसांना अंधारात का दिसत नाही? तो सुद्धा आत्तापर्यंत अंधारातच राहायचा ना. मग या ठिकाणी उत्क्रांती का नाही झाली? इतर प्राण्यांपेक्षा माणसाला ऊन, पाऊस का जास्त सहन होत नाही? त्याला घर बांधून राहायची गरज का पडली? माणसाला पाठदुखीचा त्रास का होत असावा? माणसाच्या पाठीचा कणा ताठ होऊन लाखो वर्ष उलटून गेली आहेत, पण अजूनही आपण इथल्या गुरुत्वाकर्षणासोबत का जुळले गेलो नाही? फक्त माणूसच हसू शकतो, माकडं का नाही हसत? प्रत्येक प्राण्याच्या तोंडात जीभ असते, प्रत्येक प्राण्याच्या गळ्यात आवाज असतो. मग माणूसच कसा काय जिभेची हालचाल करून वेगवेगळे शब्द काढू शकतो? इतर सर्व प्राणी केवळ प्रजननासाठी संभोग करतात, मग माणूसच का आनंदासाठी संभोग करतो? प्रत्येक प्राण्याच्या प्रजननाचा एक ठराविक काळ असतो, माणसासाठी हे बंधन का नाही? डार्विनची मानवी उत्क्रांतीची थिअरी यातल्या एका तरी प्रश्नाचं उत्तर देते का? अहो, असे शेकडो प्रश्न निघतील जिथे डार्विन काहीच बोलू शकत नाही. आज जगभरातील लोक डार्विनची थिअरी खोटी ठरवत असताना आपण भारतीय मात्र अजूनही त्याच थिअरीला चिकटून आहोत, हे दुर्दैव आहे. सूर्यकांतराव हातातील कागद चाळत म्हणाले. अच्छा, मग असं असेल तर तुमचं काय म्हणणं आहे बुद्धिमत्तेबद्दल? रवीनं विचारलं. माझं म्हणणं एवढंच आहे की माणूस निर्माण झाल्यापासून त्याची बुद्धिमत्ता जशास तशी आहे, अगदी मेंदूची आणि शरीराचीही. एक गोष्ट खरी आहे की बुद्धिमत्तेचा चुकीच्या पद्धतीनं अतिवापर करून माणूस स्वतःचा नाश करून घेणार आहे, मोरे साहेब म्हणाले. ते कसं? रवीनं विचारलं. समजा एखाद्या वैज्ञानिकाला एखाद्या उंदराचा अभ्यास करायचा असेल तर तो वैज्ञानिक त्या उंदराचे पाय कापतो, पोट फाडून त्याच्या प्रत्येक अवयवाचा अभ्यास करतो. एक वेळ अशी येते की त्या वैज्ञानिकाला उंदराबद्दल कण माहीत होतो, पण तोपर्यंत तो उंदीर मेलेला असतो. मानवी बुद्धीचंही तसंच आहे. आपली बुद्धी ही एखाद्या धारदार शस्त्रासारखी असते, एखाद्या चाकूसारखी असते. कोणत्याही गोष्टीचं ज्ञान मिळवण्यासाठी, त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाण्यासाठी आपण हा बुद्धिरूपी चाकू वापरतो. त्या गोष्टीचे होईल तेवढे बारीक बारीक तुकडे करतो. आपल्याला ती गोष्ट पूर्णपणे समजलेली असते, पण तोपर्यंत त्या गोष्टीचं अस्तित्वच संपलेलं असतं. आपल्याला सर्वात प्रगत बुद्धी मिळाली, पण तिचा वापर कसा करायचा हे सांगणारं माहिती पुस्तक मात्र मिळालं नाही. गेल्या 20-30 वर्षात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सोबतीनं तर आपण प्रचंड प्रमाणात बुद्धीचा वापर करतो आहोत. यातूनच कळत नकळत माणूस नको तेवढा नको त्या पद्धतीने विचार करतोय, कारण इंटेलिजन्सच्या वापरावर काही नियंत्रणच राहिलं नाही. इंटेलिजन्स माणसावर हावी होतोय. कदाचित त्यामुळेच की काय, थोड्या प्रमाणात का होईना
काही काळापुरत्या वाढलेल्या इंटेलिजन्सचा प्रभाव कमी व्हावा म्हणून आज लोकांमध्ये दारू पिण्याचं आणि ड्रग्ज घेण्याचं प्रमाण वाढलंय. हे प्रमाण दिवसेंदिवस आणखी वाढत जाणार. आधी प्रत्येक गोष्ट योग्य वेळी योग्य वयात कळायची, पण आज मात्र आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे सगळं काही कमी वयातच समजतंय. आज 12 वर्षांच्या मुलाला गॅलेक्सी, तारे यांच्याबद्दल माहिती आहे. 10 वर्षांच्या मुलाला सेक्स विषयी भरपूर माहिती आहे. पण याचा परिणाम दिसतोय ना. आजची मुलं खूप लवकर बोर होतात. आमच्या अगदी तुमच्या वडिलांच्या पिढीपर्यंत कोणी कधी लहानपणी बोर होत नव्हतं, पण आज 9-10 वर्षांची मुलं बोर होत आहेत. वरवर काहीच वाटत नसलं तरी हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्वात भयानक तोटा आहे. जसा जसा काळ पुढे सरकत जाईल तसतसा इंटेलिजन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर खूप वाढेल. जगणं सोपं होईल, पण तेव्हा करण्यासाठी काहीच नसेल. माणसाला जिवंत राहण्यासाठी काहीतरी कारण, काहीतरी प्रोत्साहित करणारं लागतं. आज 10 वर्षांची मुलं बोर होत आहेत. आपल्यापेक्षा पाश्चिमात्य देशात हे प्रमाण खूप आहे. पुढे चालून त्यांचं काय होईल? त्यांचं भविष्य खूप भयानक असेल. आजपासून 100 वर्षांपूर्वी आत्महत्या करणाऱ्या लोकांची संख्या गेल्या 30 वर्षांपर्यंत तेवढीच होती. मात्र गेल्या 30 वर्षात हा आकडा कित्येक पटींनी वाढलाय. आत्ताच ही परिस्थिती आहे, तर भविष्यात काय होईल? येत्या 50 वर्षात इंटेलिजन्स नावाच्या धारदार शस्त्राच्या प्रभावाखाली जगातील जवळपास 40% लोक आत्महत्या करतील. आज ही गोष्ट हास्यास्पद वाटेल, पण येणारा काळ याला उत्तर देईल. आणि त्यावेळी मी आज जे बोलतोय त्याचं महत्त्व कळेल. खरंय तुमचं सर. येणारा काळ खरंच भयंकर असेल, रवी म्हणाला. असो. बोलता बोलता आपण पंचेंद्रियांपासून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत आलो. ही एक प्रकारची कडी आहे एकमेकात गुंतलेली. एकाशिवाय दुसरी अपूर्ण असते. ही पंचेंद्रिय मोठी विचित्र गोष्ट आहेत. सगळं काही यापासून सुरू होतं आणि सारं यावरच येऊन संपतं. ज्याने कोणी ही चित्र रेखाटली आहेत त्यानं ही काही विशिष्ट हेतून रेखाटली असावीत. ही सुद्धा अनेक संकेतांमधली एक कडी आहे. एखादी गोष्ट सजीव असण्यासाठी 2 गोष्टी आवश्यक असतात. त्या 2 गोष्टी एकत्र आल्या तरच सजीव ही संकल्पना त्याला लागू पडते. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे बुद्धी. आता बुद्धीचा अर्थ फक्त डोक्याशी लावू नका, त्यासाठीच तर पाठीमागचं इतकं रामायण सांगितलंय. तर पहिली गोष्ट म्हणजे बुद्धी आणि दुसरी गोष्ट 5 मूळ घटक म्हणजे पंचमहाभूत. जोपर्यंत बुद्धी आणि पंचमहाभूते एकत्र येत नाहीत तोपर्यंत इंटेलिजन्स आणि मॅटर जुळत नाहीत. तोपर्यंत तो सजीव नाही. पंचमहाभूते म्हणजे 5 मूळ घटक: पृथ्वी, तेज, जल, वायू आणि आप. मला सांगा, विश्वाची उत्पत्ती कशी झाली? बिग बँग नुसार अर्थातच एका प्रचंड स्फोटातून विश्व निर्माण झालं आणि त्यातून मॅटर बनलं. रविकुमारनं उत्तर दिलं. यातला पहिला घटक हा पृथ्वी. केवळ ती गोलाकार पृथ्वी नाही, तर जे जे धातू, अधातू, झाडं, पदार्थ, अगदी शरीरातील हाडं, दगड, माती हे सर्व म्हणजे पृथ्वी. तेज म्हणजे जिथे उष्णता आहे ती प्रत्येक गोष्ट. सूर्य, चंद्र, तारे, अग्नी, प्रकाश, अगदी चमकणारी प्रत्येक गोष्ट. उष्ण असलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे तेज. जल म्हणजे द्रवरूपात असलेली प्रत्येक गोष्ट. वायू म्हणजे हवा. आणि सर्वात शेवटी आप म्हणजे आकाश. वायू आणि आकाशात खूप फरक आहे. वायू म्हणजे हवेचं मिश्रण, गॅसेस. आकाश म्हणजे अनंत अमर्याद पोकळी. या 5 चित्रात प्रत्येक चित्रामागे जे गोलाकार वर्तुळ आहे ते बुद्धीचं अस्तित्व दाखवत आहे. तसं पंचमहाभूतांचंही अस्तित्व दाखवणारं काही दिसतंय का पहा बरं. सूर्यकांत रावांनी कागद तिघांसमोर धरला. ते गालात हसत चष्म्यातून पाहत होते. हो, आहे खरं. ज्यात ती आरशात पाहतेय त्यात पाठीमागे सूर्य आहे. स्त्री भोजन करताना बाजूला पाणी आहे. ती फूल हुंकताना पाठीमागे डोंगर दिसतोय. तिला काटा टोचला असताना तिचे केस वाऱ्यावर उडतायत. आणि ती गाणं ऐकत असताना... नाही, इथं तर काहीच नाही सर. प्रियलनं वर पाहिलं.
तिच्या नजरेत प्रश्नचिन्ह होतं. यालाच तर आकाश म्हणतात, अमर्याद आकाश. मोरे साहेब पुढे म्हणाले, या चित्रामध्ये आपल्याला 5 तत्व दिसतायत आणि 5 इंद्रियही दिसतायत. रवीच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. ते सूर्यकांतरावांनी ओळखलं. त्यांनी विचारलं, समजलं काही रविकुमार? 5 मूलभूत तत्वांचा आणि 5 इंद्रियांचा संबंध. अप्रतिम, रवी म्हणाला. सांग मग तुझ्या मित्रांना, सूर्यकांतराव म्हणाले. तसा रवी सांगू लागला. पंचमहाभूतांचा आणि पंचेंद्रियांचा संबंध तर आहेच, पण आपल्या शरीराचा आणि निसर्गाचाही या पंचमहाभूतांशी खूप जवळचा संबंध आहे. निसर्गात पाण्याचं प्रमाण आहे 71% आणि आपल्या शरीरातही ते प्रमाण 71%च आहे. आपल्या शरीरात 12% पृथ्वी हे तत्व आहे, 6% वायू हे तत्व आहे, 4% अग्नी आहे आणि उरलेलं 6% आकाश तत्व आहे. आकाश तत्वाचा मुद्दा सोडला तर निसर्ग आणि मानवी शरीराचा खूप जवळचा संबंध आहे. एक खास गोष्ट अशी आहे की आपली पंचेंद्रिय या पंचतत्वांचं प्रतिनिधित्व करतात. प्रत्येक इंद्रिय एक तत्व दर्शवतं. तेज हे तत्व डोळ्यांनी दाखवतात, म्हणून तर तरुणी सूर्याच्या पार्श्वभूमीवर आरशात पाहते. माणसाच्या शरीरात तेजस्वी फक्त डोळेच असतात. जलतत्व जिभेनं दाखवलं जातं. जोपर्यंत जिभेची चवग्रंथी लाळ निर्माण करत नाहीत तोपर्यंत चव कळत नाही. ती तरुणी पाण्याच्या बाजूला भोजन करते. तशाच पद्धतीनं पृथ्वी हे तत्व नाकानं आणि हवा हे तत्व त्वचेनं दाखवतात. सर्वात शेवटी राहते आप म्हणजे आकाश. हे दाखवण्यासाठी कान हे इंद्रिय वापरतात. आकाशाचं अस्तित्व हे केवळ स्पंदनांच्या स्वरूपात जाणवतं. स्पंदन किंवा व्हायब्रेशन्स कानाला जाणवली तरच आपल्याला ऐकू येतं. चित्रातली तरुणी संगीत ऐकतेय आणि पाठीमागे नुसती पोकळी आहे. आकाश हे तत्व सर्वात मोठं असल्यामुळे तर कदाचित हे चित्र मोठं नसेल, मोरे साहेबांनी विचारलं. सर, आकाश हे तत्व मोठं असेलही, पण म्हणून हे चित्र मोठं रेखाटलं असावं असं नाही वाटत. जसं कान आकाश तत्व दर्शवतो तसं आणखी काहीतरी आहे जे आकाश तत्वाचं प्रतिनिधित्व करतंय. इतरांपेक्षा मोठं आहे. कदाचित आकारानं मोठं आहे, बुद्धीनंही मोठं आहे. मोरे साहेब, तुमच्या अभ्यासात अशी एखादी जागा, एखादं ठिकाण, अशी एखादी व्यक्ती, जुनी गुहा किंवा टेकडी आढळली का जी 5 इंद्रिय अथवा 5 तत्व दाखवते? बुद्धीच्या जादूगिरीवर लपवलेल्या खजिन्याचा एक तरी धागा सापडावा अशी एखादी गोष्ट? रवी त्या कागदाकडे पाहत म्हणाला, जिथं 5 इंद्रिय आहेत, जिथे 5 तत्व आहेत, असं काय असू शकतं? मला काही समजत नाही रविकुमार, सूर्यकांतराव म्हणाले. रवी विचारात पडला. त्याच्या डोक्यात 5 हा आकडा घुमू लागला. तो काहीतरी आठवू लागला जे त्यानं कधी पाहिलं होतं. त्याला जाणवत होतं पण आठवत नव्हतं. 5 इंद्रिय, 5 तत्व, 5 जागा, 5 मंदिरं. 5 मंदिरं, चुटकी वाजवत रवी म्हणाला. मंदिरं? ती कोणती? प्रियलनं विचारलं. 5 मंदिरं, 5 तत्वांची 5 मंदिरं. सूर्यकांतरावांच्याही डोक्यात तीच गोष्ट आली. खाली ठेवलेला कागद उचलून घेत ते म्हणाले, अद्भुत. हे खरं असेल का? त्यांचे डोळे एका अनामिक तेजानं चमकत होते. त्यांच्यासाठी सुद्धा ही आश्चर्याची गोष्ट होती. मी या 5 एका मंदिरात जाऊन सुद्धा आलेलोय. दक्षिण भारतात महादेवाची 5 मंदिर आहेत. प्रत्येक मंदिर हे पंचमहाभूतांपैकी एकाचं अस्तित्व दाखवतं, रवी म्हणाला. अशीही मंदिर आहेत रवी? प्रियलनं विचारलं. हो, एक मंदिर आंध्र प्रदेशात आहे आणि बाकीची 4 तमिळनाडूमध्ये आहेत. मला एक माहिती आहे जे तामिळनाडूमध्ये आहे. एकांबरेश्वर त्याचं नाव. हे मंदिर पृथ्वी या तत्वाचं प्रतिनिधित्व करतं. तिथं एक आंब्याचं झाड आहे जे 3500 वर्ष जुनं आहे आणि त्याला 4 वेगवेगळ्या प्रकारचे आंबे येतात.
रवी भरभर बोलत होता. त्याला काहीतरी खूप आठवणीतलं बाहेर आल्यासारखं वाटत होतं. त्याचं बोलणं संपताच सूर्यकांतरावांनी कागदाची बाजू उलटली आणि त्यावर काहीतरी लिहिलं. थोडा विचार करून ते म्हणाले, एक मंदिर आहे आंध्र प्रदेशमध्ये, ज्याचं नाव आहे कालहस्तेश्वर. सध्या हे तेलंगणामध्ये येतं. या महादेवाच्या मंदिरात शिवलिंगाच्या बाजूला एक ज्योत सतत तेवत असते. या ठिकाणी हवा यायला अजिबात जागा नाही, तरीही ती ज्योत सतत तेवत राहते. पंचतत्वांपैकी वायू या तत्वाचं हे मंदिर प्रतिनिधित्व करतं. सूर्यकांतरावांनी कागदावर एक टिंब काढलं आणि तिथे वायू असं लिहिलं. त्याच्या बाजूला बारीक अक्षरात काहीतरी लिहिलं. ते कोणालाच समजलं नाही. त्यानंतर तू म्हणतोस तसं एकांबरेश्वर हे पृथ्वी तत्वावर आहे. इथं मातीचं शिवलिंग आहे. तामिळनाडूतील हे मंदिर खूप पुरातन आहे. कार्बन डेटिंगनं त्याचं वय 3,500 वर्ष सिद्ध झालंय. त्यांनी पुन्हा काहीतरी लिहिलं आणि पुढे म्हणाले, त्यानंतर आहे तामिळनाडूतील अरुणाचलेश्वर. हे अग्नी किंवा तेज या तत्वाचं अस्तित्व दाखवतं. त्यानंतर येतं थिलाई नटराज. नटराज नाव ऐकताच रवीनं सूर्यकांतरावांना थांबवलं. सर एक मिनिट. तो तरुण काय म्हणाला होता? कोणता तरुण? तोच तो नाईक की कोण, जो तुमच्याशी पत्रव्यवहार करत होता, खजिन्याबद्दल लिहिलं होतं? अच्छा, हा, म्हणजे त्याचं म्हणणं होतं की खजिन्याचं रहस्य कोणत्या तरी नटराजाच्या. अरे देवा. त्यांनी वर पाहिलं. रवीचे डोळे खूप काही बोलत होते. दोघंही एक दुसऱ्याकडे पाहत राहिले. नटराज? प्रियलनं विचारलं. होय, तो तरुण पोहोचला होता त्या रहस्यापर्यंत. मोरे साहेब हसत म्हणाले. नटराज, तामिळनाडूतल्या चिदंबरम इथे हे मंदिर आहे. हे मंदिर आप म्हणजे आकाश हे तत्व दर्शवतं. सर्वात मोठं अमर्याद तत्व म्हणजे आकाश. चित्रकाराला हेच तर सुचवायचं असेल कदाचित. यामुळेच त्यानं तरुणीचं हे चित्र सर्वात मोठं काढलं असेल, मोरे साहेब म्हणाले. चिदंबरम हे नाव कुठेतरी ऐकलंय मी, प्रियल म्हणाली. चिदंबरम, शिवाजीराजे दक्षिण दिग्विजयाला गेले असता याच ठिकाणी तर त्यांना खजिन्याबद्दल माहिती मिळाली होती. रवीनं प्रियलला आठवण करून दिली. बरोबर आहे. म्हणजे ज्या ठिकाणी महाराजांना खजिन्याची माहिती मिळाली होती त्याच ठिकाणी खजिन्याचं रहस्य दडलेलं आहे. खजिना या मंदिरात तर दडवला नसेल? प्रियलनं विचारलं. नक्कीच, सूर्यकांतराव म्हणाले. जवळपास 40 एकरचा परिसर आहे या मंदिराचा. मंदिराचा अख्खा घुमट सोन्याच्या कौलांनी बनलेला आहे. भारतातील श्रीमंत मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश आहे. दक्षिण भारतात मंदिरांमध्ये संपत्ती दडवलेली आहे. पद्मनाभ स्वामी मंदिरात पैशात मोजता न येणारं सोनं सापडलंय आणि अजूनही त्याचं 7वं दार बंद आहे. तिथंही अफाट संपत्ती आहे. मोरे साहेब, तुमच्यासाठी ही गोष्ट प्रथमच घडतेय, पण आम्हाला याची सवय झाली आहे. तिथं प्रत्यक्षात खजिना आहे की नाही याची शाश्वती नाही, पण एक गोष्ट मात्र नक्की, तिथे आपल्याला खूप महत्वाचं असं काहीतरी सापडणार. तो तरुणही खजिन्याचं रहस्य असंच म्हणाला होता. रवी म्हणाला. तुम्हाला चिदंबरम रहस्य संकल्पना माहिती आहे का? सूर्यकांतरावांनी विचारलं. नाही. ठीक आहे, तिथे गेल्यानंतरच आपल्याला ते समजेल, ते मिश्किल हसत म्हणाले. हे असं एकमेव मंदिर आहे जिथं महादेव 3 रूपात आहेत. पूर्ण रूप, संपूर्ण रूप आणि निराकार रूप. पूर्णरूपी शिवलिंग पूजलं जातं. संपूर्ण रूपी नटराज आणि निराकार रूप म्हणजे त्या ठिकाणी काहीच नाही. तिथे एका पोकळीची पूजा करतात. ही पोकळी म्हणजेच आकाश तत्व. चित अंबरम. अंबर म्हणजे आकाश. या पोकळीलाच चिदंबरम रहस्य म्हणतात. आता का म्हणतात ते मलाही माहित नाही. मोरे साहेब, चिदंबरम आणि हम्पी दरम्यानचं अंतर किती असेल बरं? रवीनं नवीनच प्रश्न विचारला. जास्त दूर नाही. चिदंबरम विजयनगरच्याच साम्राज्यात येत होतं, सूर्यकांतराव उत्तरले. अच्छा. रवी काहीतरी विचार करत म्हणाला.
विजयनगरची शेवटची राजधानी चिदंबरम पासून खूप जवळ होती, अगदी जेंजीच्या किल्ल्याला लागूनच. सूर्यकांतराव म्हणाले. शेवटची राजधानी? रवीनं आश्चर्यानं विचारलं. हो, विजयनगरची शेवटची राजधानी पेनुकोंडा. विजयनगर पडल्यानंतर राजघराण्याची वाताहत झाली. सर्वत्र गदारोळ माजला. याचाच फायदा घेऊन काही मंत्र्यांनी राजधानीचा आसरा घेऊन तिथं आपली सत्ता स्थापन केली. पण ती सत्ता फार काळ टिकली नाही. आजही त्या शेवटच्या राजधानीच्या सत्ताधाऱ्याचे वंशज स्वतःला विजयनगरचे वंशज म्हणवून घेत असतात. असं आहे तर हे सगळं. एक दीर्घ निश्वास सोडत प्रियल म्हणाली. सर, ही पंचेंद्रिय, पंचतत्व, त्यानंतर चिदंबरम, हे सगळं समजलं. पण या चित्रांखाली असलेल्या संस्कृत वाक्याचा अर्थ अजून नाही समजला. रवी म्हणाला. भंजे अनंतम प्रतिभूती. अनंत म्हणजे अमर्याद. सूर्यकांतराव शब्दांचे अर्थ जुळवत म्हणाले. प्रतिभूतीही म्हणजे बंध. आणि भंजे म्हणजे अमर्यादेची बंधनं तोडा किंवा अनंताचे बंध तोडा. अनंताचे बंध? अनंताचे बंध कसे तोडायचे? मर्यादांचे बंध तोडता येतील, पण अमर्यादाला कसं तोडायचं? रवीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं. अमर्याद अशी एखादी गोष्ट आहे जी अमर्याद आहे आणि तिला तोडायचंय. इनफायनाइट. ब्रेक द बॉन्ड ऑफ इन्फिनिटी. नाही, काही समजत नाहीये. ठीक आहे, जोपर्यंत आपण प्रत्यक्षात चिदंबरमला जात नाहीत तोपर्यंत काहीच समजणार नाही. सर, तुम्ही ते कागदावर काय लिहित होतात आणि शेवटच्या तत्वाच्या मंदिराबद्दल नाही सांगितलं? आदित्यनं विचारलं. अरे हो, तू जास्त बोलत नाहीस पण हुशार आहेस हा, म्हणत त्यांनी कागदावर काहीतरी लिहिलं आणि म्हणाले, शेवटचं मंदिर आहे तामिळनाडूमधील जंबुकेश्वर. हे पाणी तत्व आहे असं म्हणून त्यांनी शेवटचं टिंब दिलं आणि ते काढलेले टिंब जोडू लागले. जंबुकेश्वर म्हणजे तेच ना, ज्या ठिकाणाहून विजयनगरचे राजगुरू आणि राजपुत्र महाराजांना भेटायला आले होते? प्रियल आठवत म्हणाली. हो तेच, रवीनं उत्तर दिलं. या जंबुकेश्वरला गर्भगृहात एक छोटं पाण्याचं कुंड आहे. तिथलं पाणी कधीच कमी होत नाही की वाढत नाही, तेवढंच राहतं. सूर्यकांतराव म्हणाले. त्यांनी तो कागद तिघांनाही दाखवला. हे काय? प्रियलनं विचारलं. आपल्या पूर्वजांच्या ज्ञानाचा नमुना. सूर्यकांतराव चष्मा उतरवत म्हणाले. ही जी 5 मंदिर आहेत ती केवळ महादेवाची किंवा पंचतत्वांची मंदिरं नाहीत. ही सर्व मंदिरं एकतर 1200 वर्ष जुनी आणि काही तर जवळपास 3000 वर्ष जुनी आहेत. त्या काळी कसलीही सॅटेलाइट किंवा जीपीएस पद्धती उपलब्ध नसताना असा आविष्कार घडवणं हे केवळ अद्भुतच. कसं काय? आदित्यनं विचारलं. हे बघा, कालहस्तेश्वर ते एकांबरेश्वर हे अंतर 150 किलोमीटर आहे आणि एकांबरेश्वर ते चिदंबरम हे अंतर जवळपास 130 किलोमीटर आहे. ही तीनही मंदिरं जवळपास 250 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. पण तोंडात बोट घालायला लावणारं आश्चर्य हे आहे की ही तीनही मंदिरं एकाच अक्षांशावर आहेत. 79/54 या अक्षांशावर ही मंदिर आहेत. म्हणजे जर 250 किलोमीटरची फूटपट्टी घेतली आणि तपासलं तर कळेल ही तीनही मंदिरं एकाच रेषेत आहेत. विशेष म्हणजे कालहस्तेश्वरावरून जर ती रेषा उंच नेली तर उत्तरेला उत्तराखंडमध्ये असलेल्या केदारनाथ मंदिरावरून ही रेषा जाते आणि दक्षिणेला चिदंबरम वरून जर ती रेषा खाली घेतली तर चक्क रामेश्वर या ज्योतिर्लिंगावरून जाते. विचार करा, ज्या वेळेस जगात इतर संस्कृती, इतर धर्म अजून जन्मालाही आले नव्हते त्यावेळेस आपल्या पूर्वजांनी किती मोठं कार्य करून ठेवलं होतं. तब्बल 2383 किलोमीटर अंतरावर ही 5 मंदिरं एकाच रेषेत 1 मीटरचीही चूक होऊ न देता बांधली गेली आहेत. कसलं भारी ज्ञान, किती मजबूत भूमिती तंत्रज्ञान असेल त्यांच्याकडे. सर,
कदाचित या योगायोगाच्या गोष्टी असू शकतात. आदित्यनं शंका काढली तसं रवीनं त्याच्याकडे लटक्या रागानं पाहिलं. सूर्यकांतराव खळखळून हसले आणि म्हणाले, बेटा, आजच्या पिढीला हा योगायोग वाटणं साहजिकच आहे. ते खुर्चीतून उठत म्हणाले, आजचा भारत वेगळा आहे. आजच्या आपल्या देशाच्या सीमा बदलल्या आहेत. पण त्या काळचं जे भारतवर्ष होतं ते वेगळं होतं. त्या काळच्या भारताच्या मधोमध उभी रेषा ओढली आणि 2 समान भाग केले तर जो मध्ये येतो ती रेषा म्हणजेच या 5 मंदिरांना जोडणारी रेषा. हा तर योगायोग नाही ना? सूर्यकांतराव उठून बाहेर जाऊ लागले. ते पुटपुटत होते, योगायोग. इथं काहीच योगायोगानं घडत नसतं. जे काही घडतं ते पूर्णपणे ठरवून नियोजनबद्ध असतं. यालाच तर इंटेलिजन्स म्हणतात. मग राजारामाला हाक मारत म्हणाले, राजारामा, मुलं भुकेजलीत रे बाबा या म्हाताऱ्याचं भाषण ऐकून. त्यांना जेवायला वाढ. सूर्याच्या पहिल्या किरणासोबत चिदंबरम मोहीम करायची आहे. सूर्यकांतराव झोपायच्या खोलीत निघून गेले. डुलक्या घेत असलेल्या राजारामनं जास्त आवाज न होऊ देता तिघांनाही जेवण वाढलं. जेवण करून तिघही हॉलमध्ये आले. आदित्यला बाथरूम मध्ये गेलेलं पाहून प्रियलनं रवीला विचारलं, रवी, एक विचारू का? विचार ना. ही इंडिया कोण आहे रे? रवी हसला आणि म्हणाला, आदित्यनं सांगितलं का तुला? नाही, तुझ्या मोबाईलमध्ये मेसेज पाहिला. तू नको टेन्शन घेऊ. तिला म्हणावं तू आता स्वतंत्र झालीयस. यावर दोघंही हसले. बघता बघता रवीच्या डोळ्यावर झोपेची धुंदी चढू लागली. काळ्याभोर डोहाच्या वर तांडव करणारा नटराज त्याला दिसत होता. हळूहळू रात्र सरली. जगदीश्वर निवास भोवती पोलिसांचा गराडा पडला होता. खुद्द ऑफिसर कल्याणकरांच्या विश्वासातली माणसं तिथं तैनात होती. कल्याणकर अजूनही राजभवनातच होते. एकाच वेळी 2 मोहिमा त्यांनी उघडल्या होत्या. राज्यपाल गायब होऊन 3 तास होऊन गेले होते. त्यांचा थांगपत्ता लागत नव्हता. जनमानसात, समाज माध्यमात ही गोष्ट जाणं धोक्याचं होतं. रामचंद्रनचा ठाव ठिकाणा शोधण्याचा एक मार्ग त्यांना हुकमी एक्क्यासारखा दिसत होता. तो म्हणजे अजित माने. कल्याणकरला राज्यपालापेक्षा मोरे साहेबांची काळजी होती. मोरे साहेब गुन्हेगारांना का मदत करतायत, का आश्रय देतायत हेच कळत नव्हतं. पण त्यांच्या घरात घुसता येत नव्हतं. जनमानसात त्यांचं स्थान खूप मोठं होतं. जोपर्यंत ते स्वतःहून बाहेर येत नाहीत तोपर्यंत हातावर हात ठेवून बसण्याशिवाय पर्यायच नव्हता. कल्याणकरांना माहीत होतं की तिघही जगदीश्वर मध्येच आहेत. पण ते तिथे का आहेत ते कळत नव्हतं. रात्र संपून सकाळ झाली. आभाळात ढगांची गर्दी होती. सूर्यनारायणाचं दर्शन होणं शक्य नव्हतं. प्रचंड वारा सुटला होता. या मोसमात वातावरण असं होईल कोणाला वाटलं नव्हतं. वाऱ्याच्या धडकेनं नारळाची उंच झाडं गदागदा हलत होती. त्याच्या झिंज्या उपटून पडतात की काय असं वाटत होतं. सूर्यकांतराव चिंतित होऊन खिडकीतून पाहत होते. बाहेर पोलिसांच्या गाड्या दिसत होत्या. त्याचा ताफा पाहून अलिबागमध्ये कानोकान खबर पसरत होती. कारण नसताना लोक तिकडून चक्कर मारत होते, आपसात कुजबुजत होते. अधूनमधून पाऊस सुरू होता. अंगावर पडलेल्या पावसाचे थेंब झाडं झटकून फेकून देत होती. अर्धा पाऊण तास तसाच गेला. रात्रभर पहारा देऊन पोलीस कंटाळले होते. बघता बघता निसर्गानं आपलं रुद्र रूप आवर्त घेतलं. वारा थांबला. पावसाची भुरभुर सुरूच होती. अचानक भिंतीमागून सूर्यकांतरावांच्या घोड्याचा खेंकाळण्याचा आवाज आला. तसे पोलिसांनी कान टवकारले आणि काही कळण्याच्या आत प्रचंड आवाज करत भलं मोठं हेलिकॉप्टर जगदीश्वर निवासाच्या पाठीमागून वर जाऊ लागलं. त्याच्या पंख्याच्या वाऱ्यानं थकलेली झाडं हादरू लागली. होते नव्हते ते पाण्याचे थेंब घसरून पडू लागले. काही क्षणात जागेवर गिरकी घेऊन हेलिकॉप्टर आग्नेय दिशेला वळलं आणि गडगडाटी आवाज करत छोटं होत होत दूर जाऊ लागलं. पोलीस तोंडाचा आ करून पाहत राहिले. 75 पार केलेले सूर्यकांतराव
स्वतः हेलिकॉप्टर चालवत होते. बाजूला बसलेल्या रवीकडे पाहत ते मोठ्यानं ओरडले, तुला काय वाटतं, मला फक्त घोडेस्वारीच येते की काय? हेलिकॉप्टर दिसेनासं झालं. खिडकीच्या